सरकारने आलेलं आहे वैरण तोडाय. सरकारने तोडले एवढी वैरण आणि आम्हाला टाकायचे पवनी टाकायची. त्यामुळे गडबड करायला लागलेली आहे. पवनी टाकायचे ह्याला कार्तिकला, रायबाला टाकणार नाही आणि ह्याला टाकणार नाही रायपला, कारण की त्यांचं आज ना उद्या, आज नाही ह्या 2-3 दिवसात मैदान आहे त्यांचं, कधी येऊ शकते. म्हणून म्हटलं नको पवनी टाकाय ना, पवनी टाकायचं पायराव्याचा आपला. घेतो वैरण तोडून भरावा. सरकारने केलं मार्केट जाम. सरकार बांधू का मी? हा एका दिवसाची झाली काय? एका दिवसाची तिथपर्यंत गेले 2 दिवस पुरते. कुठंपर्यंत? ते आता तोडले मी तिथपर्यंत. शेत मग मी पण तोडतो, मग दोघं बांधे. बांधा की, मी तोडतो की. ही किस्ता तर राहिलंय तेव्हा 4 मोदळ होती तिथे. मी काय म्हणते, इथनं जाऊया. काय ऊन लागतं आयुष्यभर, थंड वाजायला लागली असली बेकार. जाळ करा काय? गाव करायची बसवा मला त्याच्या. खरंच? हा खरंच म्हणते त्याच्या मला मच्छी जाते तेव्हा घरी. या मालकाचं रान आहे बघा, हे बघणार आहे का? या मालकाचं हे रान आहे. चला, आपल्याला महत्वाची पाहुणी आहे कार्तिकला, लय महत्वाची पाहुणी आहे. कारण की कार्तिकचा टाकाचा फेरा पाहुणी झाली की 4 दिवसांना कार्तिकचा फेरा आपण आपल्या फॅमिलीवर अजून शेअरच केलेला नाही. आणि तो करणार बी नाही, तो करणार पण नाही. सरकार नाही म्हणते शेअर करायचा, डायरेक्ट मैदानातच काय असेल ते बघ्या म्हणते. बघ्या बरं, आपण तर बघूया की बाबा देखत काय विषय आहे. तर असा विषय आहे. सरकार म्हणते ते फेरा बिरा काय शेअर करायचा नाही. तर 2 दिवसाची वैरण काढलेली आहे. आता निघाली शेडच, आणि कार्तिक शेड आपले उपाशीच आहेत पवनी टाकायचे म्हणून. आधी वैरण काढूया, मग पवनीला जाऊया. परत आल्यावर कार्तिकला खाते वगैरे ठेवायचे. एका दिवस चालते उपास असलं तर काय एवढं. हा नाही सरकार, हो सरकार जाऊ दे का. त्या ट्रॅक्टरने का आपल्याला हलकं गेलंय. ट्रॅक्टरमध्ये का हलकं गेलं आपलं. ट्रॅक्टर कुठं पण जातं या वैरणी झालं. सेकंडमध्ये चालू दे. चलो, भारी वाटतं ट्रॅक्टर चालवाय. तर हे ट्रॅक्टर कधी कधी पलटी होतीच, एकदम असा टर्न मारला नाही फास्ट. हो सरकार असते हो म्हणल्यावर, कारण तिथं आहे टर्न मोठा. टर्न म्हणजे ते आहे ना का तिथं, असं एकार झाली की भ्या वाटते. बिचारा कार्तिकचं वाईट वाटतंय. सगळेजण खाऊन अशी गच्च बसली ती, आणि साहेबांनी उपाशी ठेवले मी, कारण की पाहुणेला न्यायचा आहे. आणि आता काय केलं पाहिजे, आपल्याला मुर्की तयार केली पाहिजे. तर ही बघू शकता, ही मुर्की. सरकार का नाही काय करते, 5 मिनिटं काम करते, 10 मिनिटं झोपते. सरकारला नाद लागला आहे ह्याचा, सिरीजचा. बसू दे बसू दे. ओके, जरा आवड तुझा म्हणजे सुटला भेटला म्हणजे कुठं पाणी झाला बस करता आपण का नक्की रे. आवडू नका दिली होते परत आपण ते परत कसं आहे, ते तोंड फिरवायला तसं ते डिले होत राहते.
नाही त्याला जास्ती आत घेऊन जायचं नाही. लागल पायाला काही करू त्याला. नक्की लागेल घेशील. तर निघालो आहे कार्तिकला घेऊन पवनीला आणि निघालो पण माहितीच नव्हतं पाणी आहे का तिथं, पाणी चालवूयात. मग तिथं आपल्या जोडीदाराचं दाजी आहे तिथं. जोडीदाराला फोन केला म्हणजे दाजीसने विचार पाणी आहे का चालवूयात. तर पाणी आहे म्हणते चालवूयात. त्या बिंदास टाका पवनी. रायफल शेटची आहे पहिलीच पवनी आणि आपण जी मुरकी टाकली काय आपल्याला जुळल्या नाही बरं का टाकायला, म्हणजे बांधायला जुळ्यांना त्याला नवीनच मुरकी आणली पाहिजे. ते आता बरं म्हणजे पाहुणे पोते जरा ॲडजस्टमेंट केलं या मुरकीचं. आणि मग आता नाही कार्तिक शेट कसं पोहते कार्तिकचा पाहुणी पडली की 4 दिवसानं उद्या जरा चालू होणार 1-2 किलोमीटर मोकळाच. परत 2 दिवस बसवायचा. परत मग पाहुणी टाकायचा, सॉरी पेरा टाकायचा. मग पेरा टाकायचा आहे खरं सरकार मग ते पेरा शेअर करायचा नाही हे विषय. बघ आता पुढल्या पुढे होय सरकार त्याला शेअर नाही करायचं. चला जरा सरकारचं ऐकूया आपण. पेरा राहू दे शेअर करायचा काय असेल तर मग तिथं मैदानातच. कारण की आम्ही पण पेर बघितली 2 कार्तिकचं त्यांनी टाकल्याचं. त्यामुळे आपण धाडच केलं कार्तिकाचं. आता आपण डायरेक्ट पेरा टाकणार आहे ह्याच्याबरोबर बैलाबरोबर. आता विषय काय आहे रायफलचं आणि रायफाचं मैदान करायचं म्हणून त्याचं पवनीला घेतलेलं नाही. त्यात आम्ही 3 जण नेणार होतो, रायफल रायफा आणि कार्तिक. ते 3 पवनीला नेणार होतो. तर काय झालं मैदान पडली हाय म्हणते तिकडे बॅनर आपल्याला मिळालेलं. 4-5 जणांनी मागितले ते नुसतं हाय म्हणते तर बॅनर काय मिळालेलं नाही. आता उद्या 2 मैदान आहेत तर ते 2 मैदानात बॅनर नाही. तर बॅनर संध्याकाळपर्यंत आलं तर उद्या मग रायफल सेट पाळणार आणि रायफल सेट पाळणार, त्यात काय विषयचं नाही. म्हणून म्हटलं राहू दे मला आज पाहुणे टाकायचं आणि उद्या पळवायला द्यायचं. त्यापेक्षा म्हटलं राहू दे काय परत नेक्स्ट टाइम ठेवू. उद्या नाही परवा दिवशी मैदान नाही. परवा दिवशी नाही उद्या. किती तारखेचं माहिती 2 तारखेचं आहे. 2 तारखे बघ्या काय आता मैदानच करायची एक नुसती. रायफल तू चालू झालं रायफल चालू आहे. त्या साहेबाचं काय 1-2 फेर काढणार फक्त असं पण मैदानात काढणार. भाज्याचं नक्या करायचे द्या नक्की केल्या पत्रे मारले की जरा असं चालू होणार फक्त व्यायाम घेणार आणि डायरेक्ट फेरा टाकणार तेव्हा पण शेअर करणार नाही. कारण की आला आता रोटीवर असं वाटून एवढं द्यायचं नाही. तर आलेलो आहे वाटेगाव कारखाना काय कारखाना राजाराम बापू वाटेगाव कारखाना काय चला आता डायरेक्ट आपण तलावाजवळच भेटू. काय नवीन तलाव तयार करायचा चाललाय. काय नाही तलावाचं पावसाळ्यात कसं असते तलाव गच्च भरलेलं असतं हे सगळं. तुडूम असते तुडूम आणि तिकडे इकडे का डोंगर दिसतो असा म्हणजे असा हातच वाटत नाही की या रोडला निघाला नाही. आता हे सगळं गार असते. कशात टोपी गेले की वाटते सरगात गेल्या चाललाय फोडायचा. इथनं गावात घेऊन येत होतो आम्ही. होय इथनं नेत होतो गावात. होय तेव्हा 8 रुपये मिळत होती. माप वगैरे काय पिंडी आपली पिंडी मापाची पिंडी. आता आपण जे सकाळी मोदक भरलेलं नाही त्या मापाची पिंडी आपण बांधलं काय करतो कळते की. डोंगराकडल कशी आणली आणल्याच म्हणलं मी. डोंगराकडला आणले बाग सगळी जी आता नवीन लावली ती नवीन लावली ती रोप. पाण्याची व्यवस्था इकडं कमी आहे. पाण्याची व्यवस्था इकडे कमी तरी आम्ही पाहुणीला इकडे जातो नाच करते
नाही तर अशा तऱ्हेने तलावाजवळ आलेलो आहे नाही अशा तऱ्हेने तलावाजवळ आलेलो आहे. आणि मागल्या मुलीला आम्ही बांधलेली तिकडे लांब आम्हाला काय आलं होतं यापाशी काय आपली पिकअपच तलावाजवळ लागते. त्यामुळे डायरेक्ट आपल्याला कार्तिक तू उतरायचा ती पोहणी झाली आहे आणि ती कार्तिक शेत आहे उपाशी. त्याच्याबरोबर आम्ही पण आहे उपाशी. आणि आता बघा कशी पोहणी बसते. कार्तिक म्हणत असेल काय कुठं घेऊन आधी ती. कारण की आणला तवा एकदा गाडीत बसला आणि त्याच्या आधी दुसऱ्यांदा गाडी बसला आणि आम्ही दमवली आणला. तिथं म्हणजे आली तिथे पोहणी आधी तिथं पाणी प्यायला बरं राहते आजूबाजू विचारा कुठलं टाकूया पोहणी है ना पाणी प्यायला तिथं हा दिसते. का इथं जायला नाही दोन्ही आदत तर याला मला शिकवण कसं आहे ऐ ऐ ऐ कसं आहे दादा कुठलं गाव कुठलं धुरंतवाडी हा हीच आली ना नाही आपलं युट्यूब चॅनल आहे आम्ही शेण्याचं आहे आणि कम रायबा बाजा आमची पण 5-6 बैल आहेत. हे दोन्ही आदत हा हा तेच की म्हणून म्हटलं व्हिडिओ करा. दोन्ही आदत आहेत. मोठ्या बैला संघ कोण आहे कुठला ही बा 2.5 महिन्याचा त्याला मला पेरा टाकलेला 2.5 महिन्याचा 2.5 महिन्याचा व्हिडिओ टाकतो टाका की ह्याचं नाव काय बारके पांढरेचं लक्षात त्याचं दोन्ही आईला आदत घेऊन आलायचा इधरीपणा करत नाही ते गाडीत पण नसताना सगळं पळवायचं म्हटलं तरी जाते ते नव किती दिवसाला पोहणी टाकता आम्ही एक दिवस अडकून रोजच्या रोज एक दिवस अड करून होय किती आता खाली आंघोळीला बी अजून डायरेक्ट आपलं आणि आम्हाला म्हणते ते पोहणी सारखी टाकत जाऊ नका 15 दिवस कसं आहे माहिती तुम्हाला फेरं नसणारच का नाही आता तुम्हाला भारतला भारत नाव पासपोर्टचं लावलं पहिला एकही पेरा नव्हतं त्याला आईला येऊ मोकळा सोडला गावात हा इथनं घरला म्हणलं मागणी म्हणलं की हे पाटकले इकडे बघा घरचे आहेत का दोन्ही पण ही विकतच आहे आत्ता काय ही घरचं आहे काय त्यामुळं 11 महिन्यात बिल आहे 11 महिन्याचं आहे 11 महिन्यात लय शान आहे हो शांत आहे. तुमचं नाव कसं आपलं विश्वास बाबा खोत सरकार या की या यांच्याबरोबर घेऊया पाहुणे आपली पण लागली आम्हाला याचा अंदाज नाही इकडचं. मग आता किती अंतर म्हणजे चालवत आणलं तुम्ही नव 1 किलोमीटर भरेल काय 1 किलोमीटर डायरेक्ट तुम्ही चालवत आणलं डायरेक्ट पाहुणीच लाट नाही म्हणा पळवायसाठी नाही पाहिजे पळवायचं की पण लय बघा आपलं कमलं शेती पडून आपलं कमलं यात झालं नाही झालं तर आपलं शेती किती बसायची पळपायसाठी चाललंय आपलं आपली पळावा आहे त्यामुळं त्याच्यामध्ये नाही पळवायसाठी पण निघतो की पण त्यात नाही पाक जर नुकतं पळवायचं म्हटलं ते शेतीला काय करायचं होय ते पण आहे. आता गेली की तुमच्या आधी 2 मोठी होती ते धुवून गेली ती कळपायलाच गेलीत कुठेतरी सरकार आला का केला का उत्तर केला का आयला सरकारला तर 10 वेळा हाक मारायला लागते हा होय होय आता देण्यात आलं काय तुम्ही होता काय तिथं हा 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 हे आमचं कार्तिक बघा येत आहे
आम्ही पण ड्रेस कोड काढतो, सरकारनं आमच्या काढलाय ते नव्ह. तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर का तू काय करतोस? मी बाहेरनं व्हिडिओ काढणार. पाहुणार नाहीस तू का? हा पाहुणार का नाहीस कधी? येत नाही, पाय उचला येत नाही. पाय सरकारच्या पायाचा प्रॉब्लेम आहे बरं का, आपल्या फॅमिलीला माहीत नाही. सरकारचा एक पाय सुचतो, सरकारचं ऑपरेशन पण झालं त्याच्या ह्याच्याबद्दल. चल घेतो, साबण आणलाय, गुलाल आणलाय, बिचारा उपाशी आहे, बेकार वाटतंय. थांब थांब कार्तिक शेट आलोच. पोटात काय नाही तरी एवढी मस्ती करतोय. हो की बाबा, हो की बघे किस्ता पोहतोयस. हो सरकार एक दाव सोडायचं, 2 दावे पोहणे टाकायचं नाही, सोडते दाव. हे आहे का बरं आहे का? हा फायदा तुम्ही सांगा कोणाची? हा तरी पण अंदाज सांगा की कुठल्या कुठल्या भाजीची? नाही नाही नाही, तुम्हाला कोणाकडे वागतो सांगा. कार्तिकडे बरं वस्तू कशी? वस्तू तुझा नादच करा नाही मग तिथे, म्हणजे प्रत्येकाला पार घाई. हा वस्तू आपल्याला म्हणजे चुकून गावल्या वस्तू आहे. जरा सरकार त्याने बघितलं सांगितलं दादाने बरं का. आणि काय पाहिजे? हा हा 7-7.5 महिन्यात तुला मग त्याला आता पहिली पाहुणी आहे, पहिलीच. आणि पाहुणी टाकून फेरा टाकायचा आहे. फेरा टाकली ती 2, तर आपल्या इथं आल्यापासून पाहिला फेरा टाकायला, म्हणजे डायरेक्ट पाहुणी टाकायची. हा शिराटीला करायची. कारखाना म्हणजे ते यायची व्हिडिओ गाडी सरकार जाऊ का? ये रे बाबा. हाती हाती यात कसं पाहतंय पहिलेच पाहुणे. एकटाच भाष्य आहे, एकटाच भाष्य आहे त्यो. हा वाघ ये बाबा ये बस आमच्या मोठ्यावानी चल बाहेर बाहेर चल चल बाहेर. हो पोहते का सरकार? स्टॅमिनाचा दांडगाय राव यो काय ठेवत नसतो कुणाला. मग अजून नमल्या म्हणजे असं फास्ट करायला तुम्ही भेंडाळा सुशांत दादा, अजून तो भेंडाळी आला आहे. बाबा बाबा पाहुणे लई नाही टाकता येस पाव साबण साबण आले, साबण आणि ब्रश घेऊन आलो. थांबा एक कार्तिक कार्तिक फिरायला बघितलं का नाही म्हटलं आई पण मला कमी पडू दे, मला पहिला ते पण दिलं का तू गावत नाही ना मला. पहिले त्यांना बैलवाडी गेले इकडे बाहेर घ्या त्याला असं मैदानात घ्या, तो उभा राहणार नाही तसा. गप गप येस नाही अजून गाठलेली.
त्याला काल ते परवा दिवशी. कारण काल इथं कमी दिवस असतात त्याच्यामध्ये. हा हा हा, वडली तर वडत नाही. टाक शेण्यात आहे मग. शेण्यातच कुंभार कोण नाही गेल्या जोडीला नाही का? कोण तर तो ह्यो नाही मी. हा. आपण तिला आपण ती. तुला द्या हो. गेल्या जोडीला हा हा नाही बरोबर आहे त्या. त्याच्या नाही त्या पाचलं का नाही? तरी आपण पैसे देणार. काय करणार वाल्याला म्हणणार करायला त्या पाणी नसता. तुम्ही हास्क भराय होता काय? हास्क भराय होता काय तुम्ही? मला बघितला चिला. पहिले आमचा नऊ लोकांचा बारा एकडं मैदान पाहिलं पण काळीच होत. त्याला माणसाचं काय बघ तेवढं चांगलं म्हणून तर आता बघा स्वतः बास की साबण वाळा दादा. चला आता घेताय का या जाऊ टाकू बाबा चल. सबस्क्राईबर आहे बरं का काय मी तू पाहून आलं कोण सबस्क्राईबर लागतो बाबा वास्तू कुठलं गावणार नाही बरं का कोणाच पण काम नव्हती. मागे य कार्तिक य कार्तिक. काय माहिती का ते सवय असते तर भुजून भुजले का नाही करावं काम आहे. कार्तिक य चल चल बाळा चल या इकडं. ओढतात मला तर ओढतात वाज वाज हो 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 गाप गाप गाप. या या इकडं इकडे या. या इकडं. हो 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 हो. आहे की आहे चालू आहे. पकडे आमचा अचानक व्हिडिओ आता चालू करते बिन सांगतात आता पाहुणे टाकून सगळं वाजले किती रे 3:30 त्या कार्तिकला आणलाय त्या कार्तिक बरोबर आम्हाला आणलाय. आता अजून एक ठिकाण गावली पाहुणी आपल्याला म्हणजे जवळच आहे आता इथं पण पाहुणी तिथं टाकायचं आपण एखाद्या दादांच्या बरोबर बोलणं जातं आम दाताला पाहुणीला एक ठिकाण आहे तिथे या जवळच आहे त्या कुठले व्हिडिओ तुम्हाला कळलं कुठं आहे. आणि शपथ सांगतो काल म्हणजे का आज पायरा झाल्या त्याचा आपल्या रायफलचा तर ते होता चांगला मुलांना होता सगळं जातं ओकेमध्ये. तर तुम्ही माना नाही माना खरं आम्ही मानतो की काय प्रत्येकाचं विचारधारणा वेगळी असते बरोबर आहे सांगतात. आमची विचारधारणा वेगळी आहे कारण की उद्या पौर्णिमा आहे आम्हाला माहीत नव्हती. परत काल घरी फोन लावला की उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे आमची पायरा कॅन्सल केला म्हणजे हाय पायरा कुठल्या मैदानात पुढे आपण चालते म्हणजे कारण की पहिल्या बसणं म्हणजे ह्या 4-5 महिन्या बसणं पौर्णिमेला आमुष्याला म्हणजे बैल बाहेरच काढत नाही मुळात म्हणजे पळवतच नाही फेरायला पण येत नाही कुठंच हे करत नाही. हे आपला वैयक्तिक प्रश्न आहे बरं का काय कायचं काय असेल ते तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा अंधश्रद्धा वगैरे ही अंधश्रद्धा नाही ही आपल्या मनाला पटत नाही म्हणून आपण करत नाही प्रत्येकाची मर्जी. त्यामुळं उद्या जाऊन मैदान आपण कॅन्सल केलं रायबाचं पण आणि रायफलचं पण. आता बघू कुठलं मैदान धरलंय सगळी धरलंय
आणि रायफलपूर जो नदी आपण उद्या घालणार होतो तो नदी आपण पुढल्या मैदानावर घातलाय. फक्त त्याचं सांगितलं असा असा विषय आहे, त्यामध्ये काय टेन्शन नाही. आणि त्यांनी ऑलरेडी पहिलं पेंटिंगमध्ये त्या पेंटिंगमध्ये जो पायरा होता त्यात ते पळायला लागतील. आता पळा म्हटलं काय विषय नाही, फक्त आम्हाला तो नदी द्या तुमचा एक मैदान. हे विषय आता आम्ही आलो माटिकावर. हे काम आहे की अजून चला लय काम आहे अजून. लय सरकार बोली सरकार तुम्ही केलं मार्केट जॅम. तर हे रायफलचं हो मेन मोठा विषय राहिला. तर रायफलचं पहिलं मी म्हणजे जी गुलाला नंदी राखते ती वगैरे वगैरे त्यांच्यावर का करायला लागली. कारण तुम्हाला रायफल शेटला जरा चांगलं पहिल्यातच पळवायचं आहे. आणि पहिल्या ज्या आपल्या चुक्या झालेल्या आहेत ते मला चुकी करायची नाही. फक्त जरा वायदी लिमिटमध्ये असली तर वायदी अवघा ढवी असली की मग ते सॉरी बाबा जिकडचा गुलाला नंदी मिळणार आहे त्यांच्यावर पळा म्हणतो मग सगळी राहिली. आपल्या टेबलची वायदी असली तर मी बोलतो. कारण की आपण आहे गरीब माणसं. जेव्हा महत्वाचा विषय आपला जो खेळ चाललाय आपल्या स्वतःच्या जीवावर. म्हणून बाबांनो आता रायफलचं जे पैर करतोय ते माझ्या लायकीप्रमाणे पैर करतो. माझ्या लायकीप्रमाणे म्हणजे लायकी म्हणण्यापेक्षा ऐपतीप्रमाणे माझी जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणे मी पैर करतो. आणि त्या माझ्या ऐपतीच्या वर गेले मी पायरा कॅन्सल म्हणजे त्या पेंडिंगवरच असते त्या सोडून. म्हणजे आपला मोठं लावा म्हणतो आधी. कारण नुसती पहिलं पळवून घरदार चालत नसतंय. मेन महत्वाचा विषय आहे. नुसतं पहिलं पळवून घरदार चालत नसतंय. जिथं बैल पळती ते जिथं बैलाचा नाद आहे तिथं घरात वाद असतो. ती काय टाकलं खंड रेषी आहे. कारण मासाहेब माझ्या मासाहेब माझ्या चिठ्ठी द्या ते म्हणते ती काय सांगू तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बंद करा आता. कारण की मी लईच पर्सनल निघालेलो आहे. एवढं सगळं पर्सनल सांगून चालत नसतं.